आमिर खानच्या या वक्तव्यावरती सुद्धा टीका होतीये, तर दुसरीकडनं असहिष्णुतेचं वातावरण आहे. त्याबद्दल सरकारनं जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात असं विरोधक म्हणतायत. या सगळ्यामध्ये जनसामान्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या मुंबईतून आपल्यासोबत आहेत. देवेंद्र, काय जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत? आमिर खानच्या या वक्तव्याबद्दल जनसामान्यांना काय वाटतंय? खरंच देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे का? काय सांगाल? नक्कीच भूषण, सकाळपासूनच मुंबईकर असतील त्यांच्यामध्ये देखील आमिर खाननी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा चालू आहे. ते देखील या सगळ्या वक्तव्याकडे त्यांच्या पद्धतीने पाहतात आहे. माझ्यासोबत काही मुंबईकर आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे. काय तुम्ही सांगाल, कशा पद्धतीने ह्या सगळ्या वक्तव्याकडे आमिर खानच्या तुम्ही पाहता? आमिर खाननी जे वक्तव्य केलं आहे की मिसेसने असं हे केलेलं आहे की देश सोडून जायचा, त्यांनी ताबडतोब बॅग भरावी आणि निघून जावं. इथे मुंबईमध्ये काय कमी नाही आहे, उलटं अशी राण जाईल तर बरंच आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. असहिष्णू वातावरण आहे सध्या असं वाटतं? इकडे व्यवस्थित वातावरण आहे, सगळे खेळीमेळीने राहतात, सगळ्या धर्मातले सगळे लोक आनंदात इथे राहतात आहे. इथे असं त्यांनी वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे. तू काय सांगशील? नाही, आमिर खानचे अनेक चित्रपट आले, अनेक चित्रपट हिट झाले, त्याचा तरुण वर्ग चाहते सुद्धा आहे. आणि त्याच्या मिसेसनी ते काय त्याला जे काय सजेशन दिलं की तू देश सोडून जा, काय जर असं असेल तर आहे ना, पोलीस प्रशासन आहे, त्यांनी पोलीस प्रशासनाकडे जावं आणि नंतर डिसिजन घ्यावं. देश सोडून जाण्याची धमकी देणं हे चुकीचं आहे अत्यंत. तर त्याला त्रास होत असेल त्यांनी शासनाकडे जावं आणि त्याच्याकडनं जे शासनाकडे जाऊन त्यांनी त्याच्याकडनं रस्ता काढावा. ही नक्कीच आमिरचं वक्तव्य चुकीचं आहे असं मुंबईकरांचं म्हणणं आहे. काही आणखी लोक माझ्यासोबत आहेत. तुम्ही काय तुमचं मत मांडाल? मी आजच्या वर्तमानपत्रामध्ये लोकसत्तामध्ये आमिर खानचं स्टेटमेंट वाचलं. या स्टेटमेंटमध्ये ह्या गोष्टी वाचण्यामध्ये आल्या की आमिर खान सारख्या मोठ्या कलावंतांनी असं स्टेटमेंट देणं हे चुकीची गोष्ट आहे. कारण लहानाचे मोठे ह्याच भारत देशामध्ये झाले, हिंदुस्थानात झाले, लोकांनी त्यांना भरभरून त्यांना डोक्यावर घेतलं, प्रतिसाद दिला, चांगल्या गोष्टी दिल्या, लहानाचे मोठे सुरक्षितरित्या ह्या ठिकाणी झाले. आणि आत्ताच एका क्षणामध्ये यांनी ह्या आजच्या स्टेटमेंट केलेलं आहे की देश सोडून गेलेलं चांगलं, भारत सुरक्षित नाही आहे, हेच बोलणं चुकीचं आहे. ह्याच्यामुळे एक चुकीचा मेसेज किंवा चुकीचं स्टेटमेंट केल्यासारखं होतं आणि चुकीचा मेसेज हा लोकांपर्यंत जातो. हे उगाचच एवढ्या मोठ्या कलाकारांनी असं स्टेटमेंट करणं चुकीचं वाटतंय. नक्कीच भूषण, आपण मुंबईकरांच्या या सगळ्या प्रतिक्रिया ऐकतोय. मुंबईकरांना कुठेतरी आमिर खानचं हे वक्तव्य जे आहे, ज्या पद्धतीने त्याने हे वक्तव्य केलेलं आहे ते कुठेतरी रुचलेलं दिसत नाहीये. भूषण, वक्तव्य खरं तर मुंबईकरांना रुचलेलं नाहीये. आमिर खान सत्यमेव जयतेसारखा एक संवेदनशील कार्यक्रम करून एक संवेदनशील विषयांना हात घातला होता. त्याच आमिर खानकडनं असं वक्तव्य ऐकायला मिळतंय. एकूणच आमिर खानच्या यापुढच्या सिनेमांमध्ये किंवा येणाऱ्या सगळ्याच प्रोजेक्टवरती मुंबईकर बहिष्कार टाकतील का? काय वाटतं त्यांना? यापुढे सिनेमे पाहतील का आमिर खानचे? नक्कीच आपणच त्यांना थेट विचारूया. सगळे आपल्या सोबत आहेत. आमिर खानचे अनेक चित्रपट जे आहे ते मुंबईकर असतील किंवा भारतीयांनी डोक्यावरती घेतलेले आहेत. आता त्याच्या अनेक सिनेमे जे आहेत ते येणार आहेत, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? ते पाहणार किंवा काय? त्या संदर्भात अनेक चर्चा सुरू असते. चित्रपट आहे. चित्रपट जे दिग्दर्शकांनी किंवा लेखकांनी ज्याप्रमाणे काही लिहिलेलं असेल त्याप्रमाणे त्याचा रोल असतो. पण अशा वक्तव्यामुळे तो आमच्या नादातून तरी उतरत चाललेला आहे की तो बायको सांगतोय आणि तू ऐकतोय, तर तू निघूनच जायचं. याला काही दुसरा पर्याय नाही आम्हाला विचाराल तर. अशी एक चर्चा आहे की आमिरचे चित्रपट आता पाहू नये, असे काही सोशल मीडियावर मेसेज फिरतात आहे किंवा काय? तू कसं बघतोय? सोशल मीडियावर मेसेज फिरतात ते योग्य आहे. जर अमेरिकन अशा जर धमक्या देत असतील तर त्यामुळे चाहता वर्ग कुठे नाराज होत असेल. कारण ज्या चाहत्याने त्याला डोक्यावर घेतलं, त्याचे सिनेमे हिट केले, अनेक चित्रपट पाहण्यासाठी हाऊसफुल झालं, जर कलावंत जर त्याला भीती वाटत असेल त्याचं काय, त्यांनी रितसर पोलीस कंप्लेंट करावे, शासनाकडे न्याय मागावा. त्यामुळे तू भारत सोडून जा. त्यामुळे भारतामध्ये सर्वसामान्य लोकांनी लहानापासून जो मोठा तिथे झाला आहे आणि त्याला स्थान दिलं, मान दिला, त्यामुळे त्यांच्या कुठेतरी भावना दुखवल्या, त्यामुळे स्पष्ट झालं आहे. बरं, तुम्ही काय सांगाल? आमिरच्या आगामी काही चित्रपट वगैरे येतात आहे, तर त्या संदर्भात तुमच्या मनात काय आहे? पाहावे न पाहावे काय? म्हणजे चित्रपट हे करमणुकीसाठी असते. जसं चित्रपट लोकांना बघावं, चित्रपटामध्ये बरेचसे 90% सिनेमे जे असते हे करमणुकीसाठी असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा मूवीजमध्ये आमिर खानने देशभक्ती, देशप्रेम असे रोल केलेले आहेत. आणि मग आत्ता एकाएकी ह्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे, त्यामुळे त्याला जो भरभरून प्रतिसाद देणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्या मनातून उतरत चाललेला आहे. आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आता झालेलं आहे की हा टी व्हीवरती एक वागतो आणि रिअल लाईफमध्ये एक वागतो, तर ह्याच्यापेक्षा त्याचे चित्रपट न बघितलेले चांगले, असं मला तरी वाटते.
नक्कीच सामाजिक भान असलेला अभिनेता म्हणून आमिर खानची एक वेगळी ओळख आहे आणि अशा पद्धतीची वक्तव्य केल्यामुळे काहीशा मुंबईकर देखील जे आहेत ते आमिर खानच्या या वक्तव्याकडे नाखुश आहेत आणि तशाच पद्धतीने हे सगळे पाहतात आहे. भूषण, नक्कीच धन्यवाद देवेंद्र या सविस्तर प्रतिक्रिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.